अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी घटना पंढरपुरामधून समोर येत आहे। जेव्हा एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेलेल्या एका वारकऱ्याने विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलंय की त्यामुळे तो म्हणाला, मी यापुढे पंढरपुराला कधीच येणार नाही। विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार। हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। पंढरपुरात पुण्य ठिकाणी हा प्रकार सुरू होता। त्याने त्याचा व्हिडिओ देखील बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय। असा काहीतरी विचित्र प्रकार घडलाय की त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर अक्षरशः बंद करण्यात आले। आता या प्रकारामुळे पंढरपुरात आता या लोकांना प्रवेश मिळणार नाही। आता पंढरपुरात फक्त हेच पाहायला राहिलं होतं, इथे इतके लोक असताना देखील असं कसं घडतं। असा एक धक्कादायक प्रकार जो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये घडला। तो वारकरी व्हिडिओमध्ये म्हणतोय, आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच कधीच येणार नाही। पंढरपुरातील विठ्ठलाचं मंदिर खूप पुण्य मानलं जातं, जिथे डोकं टेकवल्यावर सगळी पापं धुतली जातात। पण त्याच मंदिराच्या आवारामध्ये सुरू होता एक धक्कादायक प्रकार, ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्याने काढला, जो प्रचंड व्हायरल झालाय। ज्यामुळे आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच कधीच येणार नाही। एक दिवस पंढरपूरची आषाढी वारी देखील बंद पडेल आणि इतकंच नाही तर दर महिन्याला दर एकादशीला येणारे वारकरी देखील पंढरपुराकडे पाठ फिरवतील, असं त्याचं म्हणणं आलं। अतिशय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारामध्ये घडलाय। मग नेमकं काय असा तो प्रकार होता, कोणता नको तो प्रकार तिथे सुरू होता, काय धक्कादायक त्या एकादशीच्या पुण्य दिवशी पुण्य मुहूर्तावर पंढरपुरामध्ये कोणता प्रकार सुरू होता, विठुरायाच्या मंदिरामध्ये आवारात वारकऱ्यामध्ये नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झालाय। त्या वारकऱ्याला इतकं का वाईट वाटलं की दर महिन्याला पंढरपूरला येणारा तो वारकरी म्हणतो, मी यापुढे आता कधीच येणार नाही, वारी डायरेक्ट बंद होणार। चला तर ऐकूया त्या वारकऱ्याची आणि विठ्ठलाच्या आवारामध्ये घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना। एक वारकरी जो प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला आवर्जून जायचा, पांडुरंगाचा एक निष्ठावान भक्त, दर महिन्याला पंढरीची वाट धरणारा, जो लहानपणापासून पंढरपूरला येत होता। तिथे आला की त्याला नेहमी प्रसन्न वाटायचं। पण त्याच्यासोबत या महिन्याच्या एकादशीला पंढरपुरामध्ये जे काही घडणार होतं, जो तो प्रकार पाहणार होता, तो पाहून तो पंढरपूरला कधीच येणार नव्हता। हा वारकरी जेव्हा घरून निघाला होता, स्वतःच्या गाडीमध्येच हा येत होता। त्याने आधी तुळजाभवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन त्याने घ्यायचं होतं आणि मग विठुरायाच्या चरणी लीन व्हायचं होतं, असं त्याने मनात धरून निघताना त्याचा प्लॅन होता। तो वारकरी आधी तुळजापूरला पोहोचला। देवीचं भव्य रूप, लोकांची अफाट गर्दी, श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं। त्यानं दर्शन घेतलं, पण मंदिराबाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं। मंदिराच्या पायऱ्यांवर अनेक गरजू अपंग भिकारी होते, हात पसरून बसलेले होते। त्यांचे चेहरे केविलवाणे झालेले होते, कोणाचे हात तुटलेले तर कोणाला पाय देखील नव्हते। त्या लोकांकडे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं, थोडं विचित्र देखील वाटलं। पण पंढरपुरामध्ये गेल्यावर जो काय प्रकार तो ते पाहणार होता, जो अनर्थ पंढरपुराच्या मंदिराच्या आवारामध्ये तो पाहणार होता, त्याच्यापेक्षा हे कमीच होतं। त्यांना माहिती नव्हतं की पुढे पंढरपूरमध्ये ते काय पाहणार होते। नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कसा काय सुरू होता, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुळजापुरामध्ये त्याचं मन थोडं विचलित झालं। मग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले। अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती। कोल्हापुरामध्ये पोहोचल्यावर त्याची परिस्थिती पंचगंगेच्या काठावर नारळ, फुलं, पैसे पाण्यामध्ये वाहत होते। पुण्यकर्म चालू होते, पण तिथे देखील अनेक भिकारी बसले होते। तिथला एक भिकारी थंडीने कुडकुडत होता, पण त्याच्या अंगावर कोणाला शाल देखील टाकायला वेळ नव्हता। दुसरं देवस्थान झालं, त्या वारकऱ्याचं मन अगदी विषण्ण होत चाललं होतं। त्याला वाटलं दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे। आता पंढरपुरामध्ये तो जाणार होता, लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी तो अतिशय आतुर झाला होता। पण त्याला काय माहिती होतं की पंढरपुरामध्ये तो आज एक असा आनंद पाहणार होता की पंढरपुरामध्ये नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारामध्ये सुरू होणार होता, जे पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटणार की ते इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली होती। तो प्रकार पाहून त्यांना असं वाटलं की पंढरपूरला आता कोणीच आलं नाही पाहिजे। मग तो काय प्रकार होता, आधीचे 2 देव करून ते आता पंढरपूरच्या दिशेने निघणार होता।
हळूहळू आता पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं होतं. जसजसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसतसं तिकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी सुद्धा वाढू लागली. विठ्ठल नामाचा गजर असं म्हणत घुमत होता. काही वेळासाठी तो जो वारकरी होता तो सगळं विसरून गेला. त्या भक्तिसागरामध्ये तो वाहून निघाला. अखेर त्या एकादशीच्या दिवशी तो वारकरी भक्तिभावाने पंढरपुरामध्ये पोहोचला. शहरामध्ये पाय ठेवताच त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवली. लाखो चेहरे पण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एकच आस, विठ्ठलाच्या दर्शनाची. त्यांची गाडी दूर पार्किंगमध्ये लावली. पायीच मंदिराच्या दिशेने चालू लागले. सगळ्यात आधी नामदेव पायरी जवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला होता. पोलीस बंदोबस्त होता. नुकतीच गर्दी वाढली होती. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी प्रचंड झाली होती. पोलिसांचा बंदोबस्त होता. स्वयंसेवक होते. सगळे आपापल्या कामामध्ये होते. त्या वारकऱ्यांनी ठरवलं आधी मंदिराच्या प्रदक्षिणा घालायच्या आणि मग दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहायचं. आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मग प्रदक्षिणा घालता घालता त्यांना तो प्रकार दिसला आणि त्या प्रकारामुळे तो इतका जो काय भक्त होता, जो पंढरपुरामध्ये येणारा कायमचा विठ्ठलाचा भक्त होता, तो देखील आता बंद होणार आहे. विठ्ठलाच्या मंदिराशेजारी नेमकं काय तो प्रकार सुरू होता, इतके लोक असताना प्रकार कसा काय घडला, सगळी संपूर्ण माहिती इथून पुढे आपण पाहून घेणार आहोत. ॲम्ब्युलन्सच्या चाकाशी अगदी ॲम्ब्युलन्सच्या 2 फूट अंतरावरच एक विचित्र घटना, एक नको तो प्रकार त्यांना दिसला की ज्याच्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ज्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागले. ॲम्ब्युलन्स हे वैद्यकीय मदतीचं प्रतीक आहे. म्हणजेच कोणाला जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स तिथे असते. पण इथे एक असा प्रकार होत होता की जिथे ॲम्ब्युलन्सची गरज होती पण ॲम्ब्युलन्स नुसतीच उभी होती. ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी असताना देखील एक प्रकार जो काही दिसला ते पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मग काय होता तो प्रकार, तर ॲम्ब्युलन्सच्या चाकाशेजारी जमिनीवर एक माणूस विवळत पडला होता. एक भिकारी, त्याच्या पायाला मोठी जखम झालेली होती. त्याला एक मलमपट्टी बांधलेली होती. ती मलमपट्टी देखील खूप जुनी झालेली होती. त्याला उठता येत नव्हतं. त्याचे डोळे मदतीसाठी गयावया करत होते. तो वारकरी ते पाहून स्तब्ध झाला. तो त्या माणसाकडे आणि मग ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागला. वैद्यकीय मदतीसाठी असणारी ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी होती. ज्याला त्याच्या मदतीची गरज होती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला काही नेलं नव्हतं आणि त्याच्या बाजूला तो वेदनेने तडफडत होता. हजारो लोक तिथून येत जा करत होते. काही जण भिकाऱ्याकडे पाहून जात होते तर काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करून जात होते. पण कोणी त्याला त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा साधा प्रयत्नही करत नव्हता. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर किंवा आतला जो काही कर्मचारी जागेवर नव्हता. जणू काय ती गाडी आणि तो जखमी माणूस दोघेही अदृश्य होते. आता वारकऱ्याला काही करायचंय तर या ठिकाणी माणसं इतकी श्रद्धा, इतका मोठा उत्सव, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. लोक दानपेटीमध्ये पैसे टाकतात. लोक चंद्रभागेमध्ये नारळ सोडून देतात. पण या गरीबाला उपचार करायला कोणाकडे 2 रुपये सुद्धा नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये संतापाचं एक तीव्र लहर उठली. हा ढोंगीपणा, निव्वळ ढोंगीपणा आहे. ज्या विठ्ठलाला दिनाचा नाथ म्हणतात त्या विठ्ठलाच्या दारामध्ये एक दीन, एक गरजू मदतीविना तडफडत होता. सगळे वारकरी, सगळे भक्त डोळे असून आंधळे होते. त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यातील विठ्ठलाची मूर्ती धुसळ झाली. त्या जागी जखमी भिकाऱ्याच्या वेदनेचा विवळणारा चेहरा आला. त्याला कळून चुकलं की हाच खरा देव आहे. तो दगडात नाही तर तो या माणसाच्या रूपामध्ये आहे आणि मदतीची याचना करत आहे. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने क्षणाचाही विचार न करता आपला मोबाईल काढला. त्याचा हात थरथरत होता पण त्याचा निश्चय पक्का होता. त्याने कॅमेरा सुरू केला. त्याला त्या दृश्याला, त्या ढोंगीपणाला, त्या निष्ठ शांततेला आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला त्याने सुरुवात केली. तेव्हा तो वारकऱ्याचा व्हिडिओ हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या लक्षात आला. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तेथील वैद्यकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला देखील जाग आली. 2 दिवसातच तो जो काही भिकारी होता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले. खरंच या एका व्हिडिओमुळे त्या भिकाऱ्याला मदत मिळाली. पण एक वारकरी, विठुरायाचा एक लाडका भक्त त्यांच्यापासून नाराज होऊन गेला. हा वारकरी व्हिडिओ काढत असताना आपलं दुःख, आपला संताप त्याने व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ज्या देवासाठी आपण एवढ्या किलोमीटर आलो आहोत
आहोत, इतके किलोमीटर प्रवास करून आलो, तो देव इथं मदतीसाठी ओरडतोय, पण लोकांना का दिसत नाही? या दगडाच्या मूर्तीला आपण काय अर्पण करणार जेव्हा तुम्ही जिवंत देवालाच मरताना पाहत आहात? मी नाही येणार पुन्हा पंढरपूरला, जिथे माणसालाच माणूस ओळखत नाही, असं त्याने त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ अतिशय भावनिक होता. या व्हिडिओ यांनी यूट्यूबला टाकलेला होता. तो प्रचंड व्हायरल सुद्धा झालाय. अनेकांना तो पटला. त्याचप्रमाणे अनेकांनी त्यावर टीका सुद्धा केली. पण एका खऱ्या वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचली. ही कहाणी आपण विसरत चाललो आहोत. एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरच्या पुढच्या महिन्यामध्ये येईल की नाही माहिती नाही, पण खरंच आपण माणुसकी दाखवणं हे देखील देवाची एक सेवाच असते. इथे सिद्ध होतं. आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटलं नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.